लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि तूर पिकाचं मोठं उत्पादन घेतलं जात असतं। एक महिन्यापूर्वी सोयाबीन विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। मात्र नाफेड केंद्रावरनं नोंदणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन घेऊन परतावं लागलं होतं। तूर उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचंही चित्र पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये एका महिन्यात केवळ 168 शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे तूर विक्रीसाठी नोंद केलेली आहे। बाजारातला तुरीचा दर जवळपास हमीदरा इतकाच असल्यामुळे पाठ फिरवल्याचं सांगितलं जातंय। शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरही पीक पाहणीचं नोंदणी असणं गरजेचं असल्यानं शेतकऱ्यांना ई पीक पाहण्याची अट जाचक ठरते। त्यामुळे आता ही अट रद्द करावी अशी मागणी शेतकरी करतायत। आमचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी याचा आढावा घेतला, पाहूया। लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर तूर आणि सोयाबीनचं उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। मागच्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये नाफेड करून शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली। मात्र यामध्ये अर्ध्याच्या वर शेतकऱ्यांचं सोयाबीन नाफेड केंद्राकडून खरेदी केलं गेलं नाही। त्यामुळे शेतकरी वर्गातून मोठी नाराजी आहे। सध्या तुरीची नाफेड केंद्रावरती जी आहे ती नोंदणीला सुरुवात झालेली आहे। मात्र एक महिन्याच्या कालावधीमध्ये आतापर्यंत 168 शेतकऱ्यांनी या ठिकाणी तुरीच्या विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे। सध्या बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी जर तुरीचा भाव पाहायला गेला तर हमी भाव आणि बाजार समितीतला भाव जे आहे ते यामध्ये फारसा मोठा फरक नसल्यामुळं शेतकरीही मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे याकडे फिरलेला आहे। मात्र सोयाबीनची खरेदी झाली नाही आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी सहन करावं लागलं। यामुळं शेतकरी कुठेतरी आता नाफेड केंद्राकडे पाठ फिरवतो की काय असंच चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणी असणं गरजेचं असल्याची अट जी आहे ती शासनाकडनं या ठिकाणी घालण्यात आलेली आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची अट जी आहे ती जाचक ठरत असल्याची शेतकऱ्यांकडून चर्चा केली जात आहे। त्यामुळं ई पीक पाहणीची जी अट आहे ती रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून या ठिकाणी केली जात आहे। त्यामुळं नाफेड केंद्राकडं या ठिकाणी शेतकरी तुरीच्या नोंदणीसाठी पाठ फिरवतो की काय असं चित्र सध्या लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। आमच्या चेकवर सबसिडीच्या सही करा दादा, आमच्या हक्काचा पीक विमा द्या, सोयाबीनचा दाना न दाना खरेदी करा, तवा या नदी पात्रातून बाहेर पडू। पोलीस भावांनी जर का आमच्यावर जबरदस्ती केली तर या नदी पात्रामध्ये 70 फुटामध्ये उड्या मारून जलसमाधी आम्ही घेऊ, हा इशारा राज्य सरकारला देतोय। आमच्या कामाला लागा, आमच्या चेकावर सही करा हक्काच्या पीक विम्यावर आणि ऑर्डर काढा की सोयाबीन खरेदीचा दाना न दाना तुम्ही खरेदी करणार आहेत, त्याच्याशिवाय याच्या बाहेर आम्ही निघणार नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।